मच्छिंद्रनाथ गडावर गुरुवारी 7 एप्रिलला समाधी उघडण्यात आली। समाधीला गंगा स्नान घालण्यात आले। वर्षातून एकदाच ही समाधी उघडली जाते। नवनाथांपैकी एक नाथ चैतन्य मच्छिंद्रनाथ यांच्या समाधी उत्सवाचा कालावधी पौष अमावस्येपासून ते फाल्गुन अमावस्येनंतर सुरू होत आहे। रंगपंचमी पासून हजारो नाथ भक्त राज्यभरातून कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमासाठी येत असतात। मच्छिंद्रनाथाचा समाधी उत्सवाचा कालावधी पौष अमावस्येपासून तर फाल्गुन अमावस्येपर्यंत चालतो। पौष अमावस्येनंतर रंगपंचमीपासून हजारो नाथ भक्त या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, दर्शनाचा लाभ घेतात। त्यांची पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ही विश्वस्त मंडळ चांगल्या प्रकारे पार पाडतं। आणि गुरुवार दिनांक 7/4/2016 रोजी सायंकाळी 7 वाजता समाधी खोलली जाऊन त्या ठिकाणी गंगेनं आणलेलं पाण्यानं त्या समाधीला स्नान घातलं जातं। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लाखोच्या संख्येने नाथ समुदाय या ठिकाणी उपस्थित असतो आणि त्यांच्या हाताने वर्षातून एकदाच उघडली जाणारी चैतन्य मच्छिंद्रनाथांची समाधी आहे त्याला उठणं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। सायंकाळी 7 वाजता समाधी खोलली जाते। कावडीने आणलेले गंगेचं पाणी समाधी धुण्यासाठी वापरले जाते। लाखो नाथ भक्त या ठिकाणी समाधीला उठणं लावतात। नाथांच्या समाधीला स्पर्श करून आपल्या मनातल्या व्यथा नाथांसमोर मांडतात। दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना देखील करतात। समाधीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित असतात। भर उन्हाळ्यामध्ये मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात। त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि भाविकांना उन्हापासून आश्रय देण्यासाठी मंडपाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। आणि जर काही भक्तांना लवकरात लवकर दर्शन घ्यायचं असेल तर विश्वस्तांच्या तर्फे त्यांना 500 रुपयाच्या तिकिटावर थेट दर्शन देखील घेण्याची सुविधा करण्यात आली आहे। तरी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना नाथ भक्तांना विनंती आहे की या दर्शनाचा लाभ घ्यावा, एवढीच मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे विनंती आहे। आणि ज्या नाथ भक्तांना जास्त वेळ दर्शन रांगेत थांबता येणार नाही अशासाठी 500 रुपये पास देऊन अर्जंट दर्शनाची सुविधा देवस्थान विश्वस्त मंडळाने या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि त्या आलेल्या नाथ भक्तांना मोफत अन्नदानाचा कार्यक्रम, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, डिपार्टमेंट व्यवस्था एक चांगल्या प्रकारचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी गणेश राठोड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन।